करून ये आता काय व हा चाय आणून राहिली काय अण्णा लवकर जात आहे ना मले दे ना चाय झालाच नाही का तू चाय व कायची बसली चाय कराले आणतो ना जी आणतो उकडी येऊन राहिला चायले आणतो थांब ना थोडशे कुठे चालले जी एवढ्या काय कोणतं काम आहे तुम्हाला आणतो ना थांब ना थोडशे करून ये कुठे गेली वा हाय का नाही व घरी वा हाय करून ये अहो घे ना मग तू गहू हे घे ना घे तू गहू घे आणले ना तू दिले ना आणून गहू हे घे माय जाऊचा आवाज येऊन राहिला काय लिहा अलीकडे थांब बरं पाहू दे बरं सोनीची माय असतो होय काय झालं जी बाई आणि गहू घेऊन डायरेक्ट इकडे चालले जायला नेऊन राहिला का गहू काय आणले गहू कशी चोपडी आहे बाई माय जाऊ देर घरी आहे हा तर देराच्या समोर बरोबर नाटक करून राहिली आणि आतापर्यंत त्या बुटीच्या मांग लागली होती गव्हासाठी गहू आणा माय जशी काय पचून राहिली तिचे गहू 10 किलो गहू आहे जसं काय 10 क्विंटल गहू दिले खरं तिनं अशासारखी करून राहिली ना आता म्हणते काय दे आणले गहू आता गहू आहे ना आणून दिले ते 10 किलो जसे काही 10 क्विंटल नेले अशासारखी त्या बुडीले बोलून राहिली होती म्हणते बुडी सांगे ना मले सांगा दे पचवले का तू हे गहू आता 2 पोते घेतले मी ना विकत हे घे ते 10 किलो गहू घेत बस नाही जी बाई मी तर काही म्हणलं नाही मला तर माहिती नाही बाप्पा गहू दिले तुम्हाला बुडीनं तर काही सांगते बुडी नुसती भांडणं लावायचे काम करते इकडली तिकडं माझ्यासोबत किती भांडत राहते दिवसभर घरात हे काऊन नाही केलं आणि ते काऊन नाही केलं आणि ते काऊन नाही केलं म्हणून काही सांगत असून बुडी तुम्हाला मी काय नाही म्हणूची तुम्हाला मला माहित नव्हतं का तुम्ही आणून देणार म्हणून गहू आम्ही काय नाही म्हणून बुडीले बहिणी 10 किलो गहू नेले तर आणून दिले तुम्ही काही गरज होती का आणून द्यायची कोणा म्हणलं होतं गव्हासाठी तुम्हाला नेले तर नेले राहू द्यायला लागत होते काही देणं काही जरुरीच होते का गहू आजी तुम्हाला गरज नसन तुमच्या बायकोले तर गरज आहे ना काय ठेवू बापा तुमचे गहू बुडी जेवून सांगत होती ना मले हे बापा मागच लागली म्हणते ना करू नी बुडीच्या गहू नेले माय मांग तुम्ही गहू दिले करू सांगे ना ते बुडी आल्यावर घरी मले सांगत नाही का तुमचे गहू काय पचून राहिली होती मी बाप्पा अशासारखी करून राहिली होती करूनी घ्या बाप्पा तुमचे गहू घ्या तुमचे गहू घ्या बाप्पा घ्या आणि टोपलं देतो माय आणून कायच्यात टाकतं गहू नेऊन हे टाक आणि टोपलं आणून देतो मनीच्या हाताने पाठवून देतो माय टोपलं कामी आहे मध्ये अजिबाई मी काहीच नाही म्हणलं जी काही नाही म्हणू जी मी गहू घेऊन जाते गहू नाही पाहिजे मला गहू घेऊ 10 किलो गव्हानं काय आम्ही गेलो का घेऊन जा कोणी म्हणलं जी मी ना कधी म्हणलं मी ना म्हणलंच नाही बुडी काही सांगते इकडली तिकडली इकडे झगडे लावायचे काम करते बुडी झगडे लावायचे काम करायला कसं चांगलं राहीन बा हे दिसतच नाही चांगलं राहिलेलं बुडी दे काय घेऊन घे बापा तू हे गहू काय रे बिन फालतूचं घेऊन घे गहू घेऊन घे आणि टोपलं देतो मला आणून नंतर लागेल घे तू हे गहू राहू द्या मग आता आणून दिले तुम्ही तर राहू द्या मुनीच्या हाताने टोपलं पाठवून देईन मी आणि मी काय म्हणलं काजी लाडकी बहिणीचे पैसे आले का तुम्हाला पाहिले का तुम्ही चेक केले का गेलती बा चक्कर आले याचे साई माई आले गेली नाही अजून तुले आले का तुला मेसेज आला असेल ना तुले नाही ना मेसेज नाही आला ना फॅसेज नाही आला काहीच नाही आला काय माहित का बापा काऊन नाही आले ना काऊन नाही तर लाडकी बहीण बंद झाली का काय मला आलेच नाही ना मी म्हटलं आता हे आहे आपलं वट सावित्री घेतो म्हटलं एखादी साडी माडी आली असेल तर पाहतो म्हणलं म्हणून विचारलं तुम्हाला नाही ना आलेच नाही ना मला नाही आले मी ना पाहिलं नाही चेक करून पण मेसेज येते ना सोनी सांगते ना मला मेसेज आला म्हणते आई म्हणते तुले आले पैसे म्हणजे सांगते सोनी मला मेसेज आला गेला तर मला आले तर नाही आले तरी पाहिजे बाई कामी तरी येईन जी माझे 2 महिन्याचे बाकी आहे आलेच नाही बाई अजूनपर्यंत चालली वगैरे काम आहे मला लय आणि तुला मेसेज आला तर सांग मध्ये जाऊ मग काढाले माय बी बाकी आहे अजून आलेच नाही मले बी उचललेच नाही ना मी ना बरं आले म्हणजे सांगेन मी आले म्हणजे सांगेन जाऊ काढाले देतो का नाही तिकडे चाय आटून गेला असं करून ये चाय तर दे मध्ये बसला का वाच बाप्पा त्या भाऊजीले चाय दे चाय चालली मी घरी हो झाला साय चाय ये ना बस ना चाय पे ना घे ना आता बनवला आहे तर घ्या थोडसा एखादी घोट काय व इथं कुठं चाय पिऊ बाप्पा तिकडं सोनीचा बाप आहे ना घरी इथं बसली तर बस झालं चाय पेत जातो मी आई कसा दिसून राहिला ड्रेस चांगला दिसून राहिला का तुम्ही घेतला ना हा वाला पसंत मस्त आहे तुमची वाली चांगला वाटला मला केवढ्याचा वयची अंगावर दिसून राहिला का चांगला मायावाला आम्हाला संध्या मस्त दिसून राहिला हो त्या अंगावर तर ड्रेस व कलरही मस्त खुलून आला व मस्त दिसून राहिला हो त्या अंगावर मस्त दिसत आहे कलर आणि ते गाऊन नाही घालून पाहिले का तुला ते 2च्या 2 चांगले वाटले का आवडले का तुले गाऊन आता गाऊनच घालत जा चांगलं अशा ह्याच्यात ना थोडंसं मोकळं बरं वाटते बाई गाऊनच घालायचं मग आता ते पोट्ट गिट्ट काही म्हणे का गाऊन घेतले ड्रेस घेतलं तुले तर हो पाहिले ना त्यानं गाऊनही पाहिला ड्रेसही पाहिला आवडला त्याले मला बी आवडला चांगला घेतला पण सपना ताई ना चांगली पाहून दिली तुम्हाला गाऊनही मस्त आहे शिलाईले टाकले मी ना
ह्या करुणाताई जवळ शिलाईले टाकले, ते शिलाई मारून देणं ना ठेवायला. शिलाई मारली, थोडस पाण्यातून काढलं म्हणजे बरं राहते घालाले. हो हो, पाण्यातून काढ. आता तू गरोदर आहे ना, तर असा कोरा कपडा घालायचा नाही, पाण्यातून काढून घालायचा. असं घालायचं नाही. म्हणे की नाही का ते पट्ट म्हणे काही ड्रेस घेतला मी ना, तर गाऊन घेऊन घेतले म्हणून तुला काही म्हणे की नाही का? नाही नाही, केवलजीनं काहीच नाही म्हणलं. त्याने सांगितलं ना मी आईनं घेतले बा म्हणून, तर मग त्यानं काही म्हणलं नाही. पाय घे पाय, पण त्यानं काही म्हटलं नाही. बरं झालं म्हणे, जाऊ दे म्हणे घेतले तर. मग घाल म्हणे, घालतं तर घाल म्हणे. मी म्हटलं हो शिलाईले टाकले, मग टाकतो म्हटलं, तर मग चुपचाप राहिले, काहीच नाही म्हणलं त्यानं. नाही काय म्हणणार आहे म्हणा तो, मायनं घेतल्यावर काही म्हणन का? पोरी बारीचे ड्रेस गाऊन आम्ही कधी घातलंच नाही ना बाई, तर आम्हाला काही एवढं समज आहे नाही. मरे आशानं सपनानंच पाहून दिले, आणि ते करुणा होती त्यानं पैसे देऊन दिले. हा ड्रेस 450 रुपयाचा होईना बाई, त्याने 300चा मागितला. नाहीच म्हणे होत, हो नाहीच म्हणे. जाऊ दे बाप्पा म्हटलं, घे म्हटलं. 450चा घेऊन घेतला. मग त्या सपना नाही घेतला, या मी नाही घेतला तू यासाठी, गाऊनही घेतले. गाऊनही 220चे घेतले. गाऊन बरे भेटले, गाऊन काही जास्त महाग नाही झाले गाऊन. पण नाही का ड्रेस महाग झाला 450 रुपयाचा. 150 रुपये जास्त घेतले त्यानं तुमच्याकडून. 300 रुपयापर्यंत भेटते. आम्ही कॉलेजमध्ये जाऊ का नाही, तर तिकडून येता नाही का असे दुकानं होते का नाही, तर हाच कपडा राहते. काही जास्त हे नाही, तर आम्ही घेऊ मग रेग्युलर घालासाठी कॉलेजमध्ये की जासाठी पुरी तर हे जास्त महाग नाही काही. 300 रुपयापर्यंत भेटते. जाऊ दे ना माय, तुले आवडला ना, जाऊ दे घेऊ दे. 150 घेतले तर आता नाही समजलं बाई त्या पोरीले, देस नाही होतो द्या आले, जाऊ दे गेले तर गेले. भाजीले काय बनवून राहिली आता? काय बनवत आहे का भाजीले? आई पाटवड्या बनव म्हणे. ते केवलजीनं फोन केला होता आज, पाटवड्या बनव म्हणे. मला तर बनवता येत नाही जी पाटवड्या. कशा बनवत असते पाटवड्या? राहू दे, भाजी मी बनवतो, माझ्या हातचेच आवडते त्याला पाटवड्या. तुले तर बनवता येत नाही, थोड्याशा कठीणच आहे त्या बनवाले. मग ते मी बनवतो पाटवड्या. तू पोळ्यानं हे भात बनवून घे, आणि सामान मला थोडंसं लागते ते हे कर. लसण घेसन आण, माझ्याकडे निवडून घेतो. मी बनवतो पाटवड्या. घे जाय तू, उभी पोळ्या टाकून घे आणि भात मांडून दे. कपडेवाली भांडेवाली आलीच नाही हो, 2-4 दिवस झाले. त्यावर लय भार झाला ना कपड्याचा आणि भांड्याचा. हा काऊन सुट्ट्या मारून राहिली ते काय माहित का? फोन आला होता त्याचा, त्या काकूचा. म्हणे लग्न आहे म्हणे म्हणून गेल्या त्या. काही 2-4 दिवस अजून येणार नाही. जवळचं लग्न आहे त्याच्यामुळे. बाप्पा अजून 2-4 दिवस येणार नाही का हो संध्या? मग तर आपली कसरतच आहे हो बाप्पा. कपडे भांडे करा लागन ना आता. बरं मी करू लागीन म्हणा तुले, तेवढं काही हे नाही. 4था महिना चालू आहे तुले, जास्त बसणं उठणं नको करत जावा. फरची मरची मी पाहतो कसं करायचं. तर 1 दिवस पुसायची, 1 दिवस नाही पुसायची. आता ते येतपर्यंत तसंच करा लागन बाई. भांडे घासा लागन, दोघी मिळून घासू. मी घासू लागीन तुले भांडे. कपडे मी धुतो, तू पिऊन टाक जो उभी. ठीक आहे ना, ठीक आहे. करू का मग मी स्वयंपाकाला लागू? आता वेळ झालाच आहे केवलजीचा याचा. हो जाणं लागणं बाई, लागणं दिवसाच्या पहिले बरं आहे. एक तर वारा धुवून सुटली, पाऊस येते का नाही येत तर काय माहित का? बाई तर दिसून राहिला. मग त्याच्या पहिले नाही का, पाऊस याच्या पहिले लाईन फाईन जाते, त्याच्या पहिले करून घे स्वयंपाक करून घे. म्हणजे कसं लाईन गेल्यावर मग दिसत नाही बरोबर. हो ठीक आहे, मग करतो मग मी. तुम्ही ते पाटवड्या काय होईल तर करा मग लवकर या इकडं. लसण तर आणून दे बाई, लसण आणून दे ना. त्याला मसाला बनवा लागते. अशा थोडी होत असते पाटवड्या, मसाला बनवा लागते त्याला. लसण अद्रक आणून दे माझ्या इकडं, आण. ठीक आहे ना, देतो ना आणून. अद्रक लसूण कांदा देऊ का जी? कांदा चिरता का? कांदा आणून देऊ? हो आण कांदा घेऊन ये इकडं. कांदे चिरतो 2 आण. तुले राणे मी आता आखरी वेळेस सांगतो तुले, त्या सासू सासऱ्याच्या घरी चालली जाय. इथं काही राहू नको तू वेगळी. त्या सासू सासऱ्याच्या घरी चालली जाय. मागं मला पाया पडायला लागलो त्या नवऱ्याच्या. तेव्हा कुठं तुला घरात घेतलं, तुला पाठवलं, तुला नेलं. त्या नवऱ्याना आता तेच करशील का तू? आता तेच करशील का? आता तुला येऊ देणार नाही मी घरी, लक्षात ठेव. बाबाने सर्व काही सांगितलं, तू येऊ देणार नाही घरी, लक्षात ठेव तू राणे. राहुल दादा तुम्हालाच काऊन म्हणून राहिला? मी काही घर सोडलं नाहीये. ते जवायनं सोडलं ते आल्या, मी थोडी सोडलं. ते जिकडे चालले तिकडे मी आली त्याच्या मागं. ते म्हणे चाल तर मी आली. मी काही त्याईले सोडायला लावलं होतं का? मी काही म्हणलं का त्याईले? त्याईनंच सोडलं. त्याची ते वहिनी आली आणि ते भाऊ आला नाही वाटते. ते वहिनीला आणलं तर त्याची आपसातच भांडणं झाले, तर मग त्याईनंच घर सोडलं. आई म्हणे जा म्हणे सोडून म्हणे इथून. शिकून राहिली कौतुक राणे, आम्हाला शिकून राहिली. तुला वाटते आम्हाला काहीच माहित नाही? निर्मलाबाईनं सर्व सांगितलं ना. त्यावेळेला घरी राहिली 1 रात्रभर, तर त्या सासूनं सर्व सांगितलं निर्मलाबाईले. आणि निर्मलाबाईने इकडे सांगितलं आम्हाला. आम्हाला काय माहित नाही का तुला असं वाटते का तुझ्या साराला पुन्हाच राहते? माहीतच नाही पडत, सारं माहित आहे.
त्या निर्मला बाईचं आणि त्या सासूचं जाऊ दे. मी ना फोन केला होता, तुम्ही अलग निघाले ना तेव्हा मी ना फोन केला होता जवायले फोन कराले. तेव्हा जवाई पूर्ण सांगे रोजचे झगडे इले नेट लागते म्हणे राणीले काम करायचा, म्हणून अलग निघा लागलं म्हणे. कामामुळे आलं काही याचं सासा सुनाचं. आता ते नवीन आली म्हणे माईवाली भाऊजाई म्हणे, तिच्या आईसोबत झगडे. तूच तर झगडे करत होती ना. तुले 2 कामं करायला नेट लागला होता. तिची पोरगी दवाखान्यात होती तर एवढी तर अक्कल नाही तुले. दुसऱ्याचं दुःख समजायचं का काही तिचा हिरस करत होती. पहिले सासूचा करे, नंदेचा करे, आता तिचा करे. तुलेच तर नेट लागला हो कामाचा, म्हणून तर वाई इकडे आली पयत. तुम्ही मलाच बोलून राहिले सर्वेच्या सर्वे, माई काही गलती नसून यायनंच झगडा केला. आता मी एवढे कामं करू का? माई सासू मलाच कामं करायला लावत होती, तिला काही कामं करायला लावत नव्हती. मग मी एखादी शब्द बोलली तेवढ्याच याच्यावरून झगडे झाले. अहो बाई, तू गरोदर आहे, तुले सांगतो मी. आता दुसऱ्या वेळेस राहिलं तुले, आता चांगलं झालं. देव पावला म्हणाले. देव पावला तुले, चांगलं झालं ती आलं. दुसऱ्या वेळेस तर त्याची काळजी घे. आणि काळजी एकटी कशी राहायची नो? तर जवाई जाते कामावर, ड्युटीवर. कशानं काही झालं काय करशील मग तू? 10 वेळा घरी वापसच येत जाईल. प्रायव्हेट जॉब आहे, नाही काढून टाकन का त्या माणसाले? बाहेर राहिले तेवढा खर्च पाणी हे ते. तिथं राहिले सासू सासऱ्याच्या खाण्यावर होते. त्याच्याच किराणा, त्याच सर्व काही लागलं सागलं सर्व देते. एकट्याच्या पगारावर काय होईन? महागाई किती. आणि एवढं मोठं बापा फ्लॅट घेतला तुम्ही भाड्यानं. बापा आणि एखाद्या साध्या रूम मध्ये दोघंच तर आहे. एखादी रूम केली असती तर काय झालं असतं? काही शौक आहे ना तिची, शौक मोठीपणा दाखवायची जास्त हे आहे तिथे. आता नवरा गेल्यावर मैत्रिणा घरात बोलवत असतील तू, नाही? इथंच आली तर वा, तिले मैत्रिणाचा जास्तच लोभ आहे. तिथं चालत नव्हते ना सासू सासऱ्याच्या घरी, जातच नव्हते ना हिच्या मैत्रिणा कोणाच्या कोणत्या धड आहे रे त्या? काय झालं आई? मग मैत्रिणा आल्या तर एकटी राहतो मी इथं. ते दिवसभर कामाले जाते सागरजी. तर आल्या तर मैत्रिणा काय झालं? काय झालं आलं तर तू? आता तुले काय माय मैत्रिणा तिकडं माझे सासू सासरे होते, आता इथे येऊन तू भांडून राहिली माझ्यासोबत मैत्रिणासाठी. काय मैत्रिणा कोणी बाई वेळेवर कामी नाही पडत. फक्त खापुरत्या राहते, खापुरत्या राहिले. तुले सांगतो मी. तू एखाद्या याच्या घर रूम मध्ये जाय, कोणी मैत्रिणा येत नाही तुझ्या घरी याले. मग बरं 15-10 हजार रुपये एखाद्या मैत्रिणीले देते काय तर पाय बरं. अडचणीत तुले देते काय तर पाय नाही. एखादी वेळा अनुभव घेऊन पाय, समजते तुले. आपलेच असते. एखादी सासू सासऱ्याले मन बरं. त्या नवऱ्याले म्हणाला पटकन येण धावून तेच. त्या मैत्रिणा नाही येणार आहे काही. इथं आता तू आली बरं, आली तर आली. आता इथं कोण राहील? तुले आता राहिलं ते ते जवाई राहते कामावर. तुले समजायला पाहिजे तिथं सासू सासरे आहे, तू आता ते जाऊ आहे. काही म्हणो कशी असो, आता ते तुझी जाऊ तर होय ना. सावतर असो का काही असो होय ना जाऊ ते तुई. काळजी कराले, तुले लागलं सागलं हे कराली. इथे एकटी बाई काय करशील तू? एकटी राहिले. कशाने कमी जास्त झालं मागं तिकडं लग्नात सर्व कपडे घ्यायला गेले तर मागं तिकडं तसं झालं. आता इथं आणि इथं पायऱ्या चढा लागते, वरत खाली वरत. हो तो जवाई इथपर्यंत येईपर्यंत वेळच होते. मागच्यासारखंच झालं म्हणजे मग काय करशील? पण आई मी काहीच नाही म्हटलं ना जवायले ते आल्या. मी काही नाही म्हटलं ना. ते जर असं म्हणून मला चाल बा तर मी जाईन ना मी. तू त्यावेळेला जवायले समजाव. त्याला वाटत असेल तर मी चालली जाईन लागेच त्याच्या सोबत. नवऱ्याला समजावायचं काम ते नाही होय का? चाल बा म्हणून. पण त्याच मनात नाही आहे ना. काय जाशील वा? ती झाली तर किती काय सासू झाली माय मतानं काय ऐकन? ऐकाले पहिलेच तिथून समजावले पाहिजे होतं तुले निघाच्या वेळेसच का नाही बा. आपण तिथून जाऊ तर आपल्याला लय त्रास होईन बा बाहेर. आता पाय ना, घ्या अनुभव, घ्या बाहेरचा, घे तुले येन चांगला. राणी, तुले ना मी 2 झापाटी द्यायला आलो होतो चांगल्या. पण तू आता प्रेग्नेंट आहे म्हणून मी तुला काही म्हणत नाही, जाऊ दे. पण एक लक्षात ठेव, हे घर जर सुटलं तू आला आता तुला माझ्या घरात येऊच देणार नाही. लक्षात ठेव तू. बाबाले गिबाले सर्वेले सांगेन. एक तर पहिलेच बाबा टेन्शन मध्ये राहते बरं. तू ना असं तुझ्या मतानं केलं तर आता इकडून तिकडून तुले ते ऍक्सेप्ट केलं. पण हे आता अजून मनात भानकड आली ना, त्याचं किती मन दुकान म्हणून आम्ही दोघे माहिले का सांगत नाही बाबा तेवढं सांगाली. पण आता याच्यानंतर जर तुझी भानकड आली ना, इथे एकटं राहायचं आहे ना, तू राह. जमे तोपर्यंत नवऱ्याला समजवण्याचा प्रयत्न कर आणि घेऊन जाय तिकडे सासू सासऱ्याच्या घरी. तिकडे राहिलेलीच बरी आहे. तू नाही ऐकत असं ना, इथं तरी सरकी सुधी राहिली. त्या जवायचं मन जिंकायचा प्रयत्न कर, जेणेकरून तुला तिथं घेऊन गेले पाहिजे. याच्यानं निघाले ते जवाई बाहेर. अरे इच्छाच्यानं निघाले, इच्छाच्यानं नाही निघाले तर काय रे? म्हणे ना फोनवर
तो जवाई माया समोरच इच्छाच्यानं निघालं. इले राहताना येत ना रे धड. कामाले तर दल्ल भेटे पोट्टी भ्याले. माहीत चुकी आहे. चांगली दाबली असती नाही ले कसून कामात घरी पहिलेच लग्नाच्या पहिले तर पहिली भानगडीची असती आली नसती. लग्नाच्या पहिले या रे दाबालेत पाहिजे होतं मीनच चांगलं गेली कामात. मी म्हटलं जाऊ द्या बाई एकटी आहे, जाऊ द्या बाई एकटी आहे. बाई मला वेळ होऊन राहिलं, मला जावं लागते. तुला ऑटोत बसून देतो, ऑटोपर्यंत गाडीवर चाल मायावल्या आणि मी चाललं जातो कामाले. चाय पाणी काहीच नाही घेत का तुम्ही? चाय घी बनवतो ना, पोहे नाश्ता घी बनवतो ना. तूच काय खाले काय मन लागणार आहे त्या घरी 2 घास खायचं? कोणतं नाव काढलं आमचं वाला तू ना चांगलं? त्या घरी तर आम्हाला काय तिकडं सासऱ्याच्या घरी जाता नाही येत. त्याच्या समोर आम्हाला तोंड खाली करावं लागते. तू याच्यानं सरकी सुद्धी राहिली ना तर आम्हाला तरी आले चांगलं वाटत. पोरीच्या हातीच राहते माय बापाची इज्जत ठेवणं. पोरगी चांगली राहिली ना बाई सासू सासऱ्यासोबत आणि सासूरवाडीत तर माय बापाले वर तोंड करून येता येते जाता येते 2 शब्द बोलता येते. आपल्याच पोरी खोट असल्यावर काय म्हणायचं आहे ते आईले? चाय मांडतो ना पोहे करतो खायतोच करून नेट लागे. चाल रे मी तोपर्यंत त्या जवायला समजावायचा प्रयत्न कर. आणि जोपर्यंत सासू सासऱ्याच्या घरी जात नाही तू तोपर्यंत माझ्या दरवाज्यात पाय ठेवायचा नाही, लग्नातही यायचं नाही. फक्त त्या जवायला बोलाव तुम्ही. तू तर बिलकुल दिसलीच नाही पाहिजे ना आता. आला एक पोट्टी मास पोट्टी जलमली जन्माले अशी कंदरी. राहुल ना तुझी आई दिसली ना बाहेर मध्ये. चाल म्हटलं वरत तर नाही म्हणे, आताच आलो म्हणे. चाय पाणी घे काही केलं का नाही द्यायच्यासाठी? थांबायला लावावं लागत होतं ना आजच्या दिवस. नाही थांबले ते. बाप्पा इले काय झालं का यायचं भांडण गिंडण? बरं मित्र आणि मैत्रिणी ह्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला ते सांगा. थोडी तब्येत काल बरी नव्हती म्हणून व्हिडिओ टाकणं झाली नाही. दुसऱ्या चॅनलवरही व्हिडिओ टाकतो दुपारून. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते सांगा आणि सबस्क्राईब नक्की करत राहो. प्लीज सबस्क्राईब करत चलावं. लवकरात लवकर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, सपोर्ट करा थोडासा. आणि व्हिडिओ कसा वाटला ते सांगा मला कॉमेंट्समध्ये. आणि सबस्क्राईब प्लीज 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 करा सबस्क्राईब लवकरात लवकर माझ्या चॅनलला या.